Zee24 एक पाऊल पुढे. स्वस्ताईचा सुवर्णकाळ या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्या सोबत आहेत जयराज साळगावकर आणि विनायक कुलकर्णी. विचारा रोखोक हा कार्यक्रम आहे. आपण या कार्यक्रमात 1800-222-1010 या क्रमांकावर फोन फिरवून थेट सहभागी होऊ शकता. या दुसऱ्या भागातला पहिला प्रश्न विचारतायत मानाजी धुमाळ सांगलीहून आहेत. मानाजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखोक. हा तर सर, आता कसं आहे की बरेच गुंतवणूकदार, हॅलो बोला. हा, बरेच गुंतवणूकदार सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करतात आणि तर काय होतं की बरेच जणांना माहित असतं की किंवा एक अपेक्षा असते आपल्याला सोन्यामध्ये चांगले पैसे मिळतील आणि या अपेक्षापोटी बरेच जण सोन्यात गुंतवणूक करतात. तर ते सोनं असं अडकून राहतं, म्हणजे भविष्यात सोनं कोण मोडायला जात नाही आणि यामुळे सोनं बरेच अडकून पडल्यामुळे याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो काय? याचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होऊ शकतो का? एक प्रकारे सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं लोकांचं मत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार ह्याच्यात पैसे गुंतवतात आणि ते अडकून राहतात. जयराजजी, काय सांगाल? अर्थव्यवस्थेला सोन्याचा काय तसा फायदा नसतो, कारण त्याला काय रिटर्न नाहीये तसा. भाव चढतात एवढंच. मध्ये स्टेट बँकेने एक स्कीम केली होती 4% रिटर्नची, पण तसा रिटर्न नाहीये. त्याच्यामुळे देशाला किंवा इकॉनॉमीला त्याचा काही फायदा नाही. आणि आता हा जो रन आहे हा सेलिंगचा रन आहे. हा सोरोस नावाच्या माणसाने चालू केलाय आणि त्याच्याबरोबर सगळे लोक ते एका लाईनीमध्ये ते विकणार, मग ते एका लाईनीमध्ये परत ते विकत घेणार, असा हा खेळ होणार आहे. त्याच्यामुळे कुलकर्णी म्हणतात तसं वर जाऊ नका. आता भाव घसरलेले असताना सुद्धा दोन ज्येष्ठ अर्थतज्ञ आपल्याला हे सांगतायत. आपण जातोय हेमलता पिवळटकर कांदिवली यांच्याकडे. हेमलता पिवळटकर, रोखोक मध्ये आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न रोखोक. सोन्याच्या किमतीत वाढ झाली की इतर सर्व वस्तूंच्या, अगदी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य सगळ्यांच्यात वाढ होते, हा आपला अनुभव आहे. तर आता ते जर भाव कमी होत आहेत सोन्याचे, तर जीवनावश्यक वस्तू, डाळ, तांदूळ, गहू यांचेही भाव कमी व्हायला हवेत का, असं मला वाटतं. हेमलताबाईंचा प्रश्न अतिशय योग्य आहे की सोन्याचे भाव जसे कमी झाले तसे आमच्या रोजच्या जगण्याच्या वस्तू आहेत, तांदूळ, गहू, भाज्या यांचे भाव कमी होणार आहेत का? त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही हसत असलात तरी. कारण कालचा आणि परवाचा होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे आणि इन्फ्लेशन रेट हा मेनली प्राइस इंडेक्स हा खाली येतोय. आणि सोनं ही कमॉडिटी आहे. गहू, तांदूळ या सगळ्या जशा कमॉडिटी आहेत, सो ते कमॉडिटी मार्केट आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं बऱ्याच अंशी बरोबर आहे. पण तसं होईल असं वाटतं आपल्याला? काही प्रमाणात होईल तसं. आणि त्याला खूप फॅक्टर्स असतात. सगळ्यात मोठा फॅक्टर हा वेदर, पाऊस, मग सप्लाय साईड, मग तुमचे गोडाऊन्स कशी आहेत आणि मग कमॉडिटी मार्केट काय म्हणतो. शेवटी कमॉडिटी मार्केट ठरवतं, ते फ्युचर्स मार्केट ठरवतं. मला एक प्रश्न विनायक कुलकर्णींना विचारायचा आहे. विनायकजी, व्हर्च्युअल सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का सोन्याचं नाणं किंवा सोन्याचे दागिने घ्यावेत, काय सांगाल आपण? नाही, पहिली गोष्ट म्हणजे की गुंतवणूकदारांनी हे पहिलं निश्चित केलं पाहिजे की मला गुंतवणूक म्हणून, मला सोन्यामधली जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक म्हणून बघतोय का मी माझ्या मुलीचं लग्न आहे किंवा अन्य कुठल्या कारणासाठी मला भविष्यात ते सोनं वापरायचं आहे म्हणून मी घेतोय. हा जो फरक आहे, हा फरक आधी गुंतवणूकदाराने स्वतः डिफाईन केला पाहिजे की मला ते सोनं कशासाठी पाहिजे, माझे त्यामागचा उद्देश काय आहे. दुसरी गोष्ट, जर पूर्णपणे म्हणजे प्युअर गुंतवणूक अशा अर्थाने मी म्हणतोय की त्याला दागिने बनवायचे नाहीयेत किंवा अन्य काही करायचं नाहीये, तर त्यांनी ह्या फिजिकल सोन्याच्या भानगडीत पडू नये. त्याने चक्क गोल्ड ETF, त्याहीपेक्षा अतिशय चांगला पर्याय म्हणजे ई गोल्ड, इलेक्ट्रॉनिक गोल्ड, हे जे पर्याय आज सुदैवाने आज उपलब्ध झालेला आहे नॅशनल स्पॉट एक्सचेंजच्या थ्रू, तर त्या पर्यायाद्वारे तुम्ही हे सोनं खरेदी करू शकताय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मेकिंग चार्जेस द्यावे लागत नाहीत, व्हॅट द्यावा लागत नाही, काही नाही. जे काय ब्रोकरेज असेल ते सुद्धा अगदी नॉमिनल ब्रोकरेज आहे. आणि सोनं जे काही नॅशनल स्पॉट एक्सचेंजमध्ये फॉर एक्झाम्पल, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आज जर कोणाला सोनं घ्यायचं असेल तर ही फार चांगली संधी आहे अशातला भाग नाही, परंतु जर कोणाला घ्यायचं असेल तर ते तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या 10% जास्त असता कामा नये आणि ते घेत असताना सुद्धा ते ETF मध्ये घेणं जास्त श्रेयस्कर आहे. मला जयराज साळगावकरांना एक प्रश्न विचारायचा आहे की आज एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर झुंबड उडाली होती, लक्ष्मी रोडवर होती, सोलापुरात होती, पुण्यात होती, ठाण्यात होती, कोल्हापुरात होती, औरंगाबाद, नागपूर, सगळीकडे
एक धूम चाललेली होती की सोनं खरेदी करूया, सोन्याच्या किमती गडगडतायला आपल्याला याचा फायदा होईल. एखादी तरी बँक सोनं विकते किंवा खरेदी करते का, जी बल्कमध्ये खरेदी असते, जी प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करतात? अशा प्रकारचा निर्णय एखाद्या बँकेला घ्यायला त्यांना बोर्ड मीटिंग कॉल करायला लागेल आणि नंतर काही गोष्टींची पूर्तता करून मग ते विकावं लागेल. बँका सोनं विकतील असं वाटत नाही शॉर्ट रनमध्ये तरी. दुसरं म्हणजे हे म्हणतात ETF किंवा ई गोल्ड, सोन्याचा सगळ्यात मोठा जो फायदा आहे ना तो त्याची लिक्विडिटी आणि मोबिलिटी आहे. म्हणजे उद्या जर का तुमच्यावर शहर सोडून कुठे दुसरीकडे जायची पाळी येईल, काय दंगा झाला, भूकंप झाला, काही नॅचरल कधी होऊ शकतं, तर तुम्ही सोनं घेऊन जाऊ शकता. बाकीच्या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही आणि तुम्ही सर्वाइव्ह होऊ शकता. तर तेवढं तरी सोनं, सॉलिड फिजिकल सोनं हे आपल्याकडे पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता जो बूम टाईम आहे ना, यावेळेला हे जे लफंगे आहेत डुप्लिकेट माल बनवणारे, त्यांचं पेव फुटणार आहे आणि ते वेगवेगळ्या सोन्याच्या स्कीम्स आणणार आहेत. तेव्हा लोकांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की अशा लोकांच्या नादी अजिबात लागू नये. कारण सोन्याच्या धंद्यामध्ये लोकांना फसवण्याची जी रॅकेट्स आहेत ती खूप पॉवरफुल रॅकेट्स आहेत आणि ते सोन्याचा तो पिवळा रंग आणि ते दिसल्यावर माणसाचं डोकं ठिकाणावर राहत नाही आणि माणूस निर्णय घेतो. भले भले जातात. अतिशय बरोबर आहे. आपल्यासोबत दत्ता मानकर आहेत परळी वैजनाथून. दत्ता मानकर, आपलं स्वागत. विचारा रोखठोक. दत्ता मानकर, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? दत्ता मानकर यांच्याशी संपर्क आपला होत नाही. थोड्याच वेळात त्यांच्याशी संपर्क होईल. मला एक प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे की भारतीय मानसिकता घरातलं सोनं विकायला सहजासहजी तयार होत नाही, या मागची कारणं काय आहेत? पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग ॲफिनिटी. भारतीयांची किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढी भावनिक गुंतवणूक एवढी आहे ना की म्हणजे एक वेळ तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की सोन्यासाठी बऱ्याच बायकांनी आपले जीव दिलेले आहेत, म्हणजे किंवा घेतलेले आहेत. काही आहे म्हणा तसं. पण माझं असं म्हणणं आहे की स्ट्रॉंग ॲफिनिटी जी आहे भारतीयांकडे पूर्वापार चालत आलेली, की त्याच्याशिवाय एवढं रोज, म्हणजे मी असं म्हणतो की रोज जे सोनं एवढं एक्सपोर्ट करावं लागतंय आणि आपलं फॉरेक्स त्याच्यासाठी खर्च होतोय, तर आत्ता काही प्रमाणामध्ये तो मी म्हणतो की थोडंसं कंट्रोलमध्ये आलंय. पण याआधी आपण ज्या पद्धतीने सोनं खरेदी केलं ते फक्त याला कारणीभूत म्हणजे ही आसक्ती जी आहे सोन्याबद्दलची, हेच आहे, दुसरं काही नाही. आणि जसं मगाशी साळगावकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे की कधी अडीअडचणीला उपयोगाला येईल या एकाच गोष्टीसाठी. पण तसं अडीअडचणीला प्रत्येक वेळी माणूस विकतोच असं नाही. आपल्या सोबत आहेत सुधाकर गोगावले अलिबागहून. सुधाकरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. विचारा रोखठोक. नमस्कार. नमस्कार सर, आता सोनं स्वस्त झाले, स्वागताची गोष्ट आहे. आणि पेट्रोल सुद्धा 1 रुपयाने स्वस्त झालेलं आहे. यामागे भारतीय निवडणूक आता 2014 मध्ये येणार आहे, त्याचा काय संबंध आहे का? अतिशय योग्य प्रश्न आहे हा. प्रश्न मी खरं तर सुधाकरजी विचारणार होतो आणि ते जयराजजींना अशा करता विचारणार होतो, कारण जयराजजींचा भारतीय राजकारणाचा, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा अत्यंत जवळून अभ्यास आहे. खरंच सांगा, हा आभास आहे की हे वास्तव आहे? काय सांगाल आपण, याचा राजकारणाशी किंवा निवडणुकीशी काय संबंध आहे? जीवन हाच आभास आहे ना, त्यामुळे तसं हाही आभास आहे. निवडणुकाशी यांचा काही संबंध नाही आहे. आणि जे सोन्याची जी किंमत मानवी भारतीय मानसिकते आहे ती म्हणजे सगळ्या बँकांना लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट ही रिझर्व्ह बँक असते. आणि एखादी बँक डुबली तर लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट असं म्हणतात त्याला. तसं घरातलं सोनं हे लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट असतं. अगदीच जेव्हा हलाखीची परिस्थिती येते ना तेव्हाच घरातलं सोनं, तेव्हाच घरातलं स्त्रीधनाला हात लावला. करेक्ट, नाहीतर ते लावलं जात. परंतु अजूनही जागेमध्ये जशी गुंतवणूक करतात, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, तशी सुद्धा लोक सोन्यात अशा प्रकारे गुंतवणूक करताना दिसत नाही. जरी ती गुंतवणुकीच्या मानसिकता करत असले तरी सुद्धा प्रत्येक वेळी सहजपणे येऊन विकतील अशी मानसिकता आपली नाही. सोन्याबरोबर पीपल डू नॉट वॉन्ट टू पार्ट विथ गोल्ड. लोकांना ते सोन्याचा हव्यास खूप असतो. आणि आता माझ्या ओळखीचे एक जोडपं आहे, 80 वर्ष प्लस दोघेही आहेत. त्या मिसेसनी म्हणजे पत्नीने आयुष्यभर सोन्यात पैसे घातले, नवरे शेअर्समध्ये घातले. इतक्या म्हणजे 60 वर्षाच्या 50 वर्षाच्या करिअर नंतर त्या ज्या स्त्री आहेत, सौ आहेत, त्या विनर आहेत. लॉंग रन मध्ये तुम्ही राहिलात तर सोन्यामधले पैसे कुठेही जात नाहीत. लॉंग रन मध्ये राहिलात तर सोन्यामधले पैसे कुठेही जाणार नाहीत असा सल्ला देत आहेत
ज्येष्ठ अर्थतज्ञ जयराज साळगावकर. आता मला घ्यायचा एक ब्रेक. आपण अतिशय महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करतोय. घराघरात ज्या विषयाची चर्चा चालू आहे की सोन्याचे भाव गडगडतायत, हीच ती वेळ, हाच तो क्षण आहे का सोनं घ्यायचा. आपण चर्चा करतोय दोन तज्ञांबरोबर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय स्वस्ताईचा सुवर्णकाळ. झी 24 तास, एक पाऊल पुढे.